पावसाळा सुरू झालेला आहे आणि भाज्यासुद्धा खूपच महाग आहे. पण आपल्याला काहीही झालं तरी टिफिन तर रोजच बनवायला लागतो आणि टिफिनसाठी रोज रोज काय वेगळ्या वेगळ्या भाज्या बनवायचा हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पावसाळ्यामध्ये खास करून खूप पडतो आणि शेवटी आपल्याला घरातलेच काही ना काही उपाय याच्यावर शोधायला लागतात. तर आज मी टिफिनसाठी इथे बनवली आहे चपाती आणि जे आपले वाटाणे असतात ना वाळलेले त्याची भाजी बनवली आहे छान. आणि इथं सिंपल असा आपला लसूणी भात बनवला आहे. तर भाजी बनवण्यासाठी आहे ना इथे मी हे वाटीभर वाटाणे आहे ना रात्रीच भिजत घालून ठेवले होते. आणि ही भाजी बघून आहे ना तुमच्या कॉलेजच्या दिवसाच्या मेसच्या जेवणाच्या ज्या आठवणी असतात ना त्या नक्कीच ताज्या होणार आहेत. तर हे भिजवलेले वाटाणे आहेत ना इथे मी कुकरमध्ये घातले. त्यामध्ये चमचाभर तेल, थोडंसं हळद आणि वाटाणे भिजतील एवढंच पाणी घालून आहे ना ह्याच्या कुकरला आपल्याला 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. आता आहे ना आपण भाजीसाठी लागणारे इथे वाटण काढून घेणार आहे. तर त्यासाठी बघा मी इथे थोडीशी कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या, एक अद्रकचा तुकडा आणि चमचाभर जिरे एवढं आपण मिक्सरला छान असं वाटून घेणार आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना इथे मी कांदा आणि टोमॅटोची प्युरीसुद्धा काढून घेणार आहे. ह्याने काय होईल आपला वेळसुद्धा वाचेल आणि आपली भाजी पटकन शिजल्या जाईल. सकाळच्या गडबडीमध्ये आपल्याला खूप घाई असते त्यामुळे आहे ना भाजीसाठी लागणारी पूर्वतयारी आपण ही करून घेतली. इथे बनवण्यासाठी आहे ना इथे मी साधाच आपला जो रोजचा खाण्याचा जो तांदूळ असतो ना एकदम बारीक असा तो 1.5 वाटी एवढा तांदूळ घेतला आहे आणि हा स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर बघा आता ह्या भातासाठी थोडंसं वाटण आपण काढून घेणार आहे. तर इथे मी 10-12 एवढ्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 2 लाल सुक्या मिरच्या घेतल्या आणि 1 टीस्पून एवढं जे आपलं चण्याचं डाळवं असतो ना म्हणजे फुटाण्यापासून बनतं ते डाळवं हे मिक्सरला आपण वाटून घेणार आहे. त्यानंतर इथे बघा कुकरमध्ये मी इथे थोडंसं तेल घातलं. त्यानंतर इथे जिरे घालून घेतले. जिरे छान तळून झालं की त्यामध्ये जे आपण मिक्सरला फिरवलेलं वाटण काढलं होतं ना आपलं डाळव्याचं ते घालायचं आहे. आणि हां हे मिक्सरला वाटताना ना याच्यामध्ये पाणी वगैरे आपल्याला अजिबात घालायचं नाही. आता हे सगळं छान आपल्याला तळून घ्यायचं. याचा आपल्या भाताला आहे ना खूप मस्त असा फ्लेवर येतो. सिंपल पण खूप स्वादिष्ट आपला हा भात बनवून तयार होतो. प्लेन राईस बनवण्यापेक्षा असा राईस तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. इथे मी चवीपुरतं मीठ घातलं आणि जेवढे तांदूळ घेतलेत ना त्याच्या 1.5 एवढं पाणी आपल्याला ह्या भातामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि धुतलेला सगळा तांदूळ आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा. त्यानंतर छान मी ते चमच्याने मिक्स केलं म्हणजे सगळं मीठ वगैरे आहे ना ते छान मिक्स होऊन जातं आणि मस्त फ्लेवर येतो. त्यानंतर ह्याला झाकण लावून आहे ना कुकरला आपण 2 शिट्या काढून घेणार आहे. तर इथे बघा हे वाटाणेसुद्धा मस्त शिजल्या गेले आहेत. तर आता आपण भाजी बनवायला घेणार आहोत. इथे मोठ्या कढईमध्ये आहे ना मी इथे तेल घातलं भाजीसाठी लागणारं. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहे. इथे जिरे घातल्यानंतर आहे ना आपण जी आधी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट केली होती ना ती आपण इथे घालून घेणार आहे. आणि ही पेस्ट आहे ना छान तेलामध्ये आपल्याला आधी परतून घ्यायची आहे मस्त. हे बघा ह्याला पाणी असतं ना कांदा आणि टोमॅटोमध्ये त्याच्यामध्ये मॉइश्चर जास्त असतं आणि वाटताना पण थोडंसं पाणी मी टाकलं होतं. आणि आता आपल्याला हे मिक्स करून आहे ना 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवून आपल्याला शिजून घ्यायचं आहे. त्यानंतर आता शिजवलेल्या वाटाण्यांपैकी आहे ना एक भाजीचा चमच्याने 1 चमचा एवढे मी इथे वाटाणे घेतलेत आणि हे सगळे वाटाणे आहे ना आपल्याला छान असे स्मॅश करून घ्यायचे आहेत. हे असे वाटाणे आपण ह्या भाजीत घातले की ह्याची आपल्या भाजीला खूप छान चव येणार आहे. हे बघा त्यानंतर आता जे आपण आधी कांदा टोमॅटोची पेस्ट शिजवायला ठेवली ही छान आपली परतून झाली आहे. याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि अद्रक लसूणचं जे वाटण काढलं होतं ते आता घालून घेणार आहे. आणि हे सुद्धा छान आपण परतून घ्यायचं आहे. हे वाटण परतून झालं की बघू शकता इथे छान तेल आपल्या तरंगायला लागलं आहे. आता तेल सुटायला लागलं की ह्याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे. तर इथे मी लाल तिखट, हळद, धना पावडर आणि थोडंसं आहे ना गरम मसाला पावडर आणि जिरे पावडर एवढेच मसाले याच्यामध्ये घालणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर तुमच्या आवडीनुसार कुठले वेगळे मसाले घालायचे असल्यास तुम्ही घालू शकता. हे मसालेसुद्धा छान परतून घ्यायचे आपल्याला. मसाले परतून झाले की याच्यामध्ये आपण इथे चवीपुरतं मीठ आता घालून घेणार आहे. त्यानंतर बघा आता जे आपण स्मॅश केलेले वाटाणे होते ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि छान हे सुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचे. याच्यामुळे आपला जो भाजीचा रस्सा असतो ना त्याला खूप छान असा फ्लेवर येतो. म्हणजे त्या भाजीचा अशी भाजी पूर्ण अशी मिक्स झाल्यासारखी एकजीव झाल्यासारखी होते. त्यानंतर आता हे मसाले आपण आहे ना मंद आचेवर एखादा मिनिटभर फक्त झाकण ठेवून आणखी परतून घ्यायचेत. बस एखादा मिनिटभर. त्यानंतर बघा एखादा मिनिट झाला आहे आणि तेल बघा मस्त तरंगायला लागलं आहे. आता इथे थोडीशी साखर घातली मी कारण आपल्या भाजीची जी मसाल्यांची चव आहे ती ॲडजस्ट होण्यासाठी. त्यानंतर ह्याच्यामध्ये आहे ना आपण शिजवलेले जे वाटाणे होते ते सगळे वाटाणे मी इथे घालून दिले. आता ह्या वाटाण्यामध्ये थोडंसं पाणी ऑलरेडी होतं. आता काही मी ह्या वेळेला पाणी घालणार नाही आहे. ह्याला पण याला आहे ना असंच झाकण ठेवून थोडा वेळ म्हणजे 2-3 मिनिटे आणखी शिजवून घ्यायचं. ह्याने काय होईल आपल्या पूर्ण वाटाण्यामध्ये ह्या मसाल्यांचा फ्लेवर उतरेल
आणि बस 2-1 मिनिटानंतर यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून जेवढं आपल्याला भाजीला रस्सा बनवायचा आहे ना तेवढं पाणी घालून आहे ना ह्यांना परत आपण 5 मिनिटे ही भाजी आहे ना मिक्स करून छान आपण शिजवून द्यायची। त्यानंतर बघा आता 5 मिनिटे झाली, आपली भाजी मस्त शिजून तयार आहे इथे। आणि ह्याच्यावरती आहे ना थोडीशी मी इथे कसुरी मेथी घालणार आहे, याने खूप छान सुगंध येणार आहे आपल्या भाजीला। आणि बस थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपली सिंपल पण एकदम चविष्ट अशी रोजच्या टिफिनसाठी ही वाटाण्याची तर्रीदार भाजी आपली तयार आहे। बघू शकता तुम्ही, या पावसाळ्यामध्ये तुम्ही या प्रकारे एकदा भाजी नक्की बनवून बघा। त्यानंतर आता मी इथे चपाती बनवायला घेत आहे, तर टिफिनवर द्यायचे आहेत म्हणून थोडीशी आहे ना अशी पराठ्यांसारखी चपाती आपण इथे बनवणार आहेत। तर इथे आधी आहे ना मी इथे गोल चपाती लाटून घेतली, त्यानंतर सगळ्या चपातीवरती तेल लावून सामोरासमोरील बाजू दुमडून घेतल्या। त्यानंतर त्याच्या अपोजिट बाजूसुद्धा तेल लावून आपल्याला दुमडून घ्यायचे आहे आणि ह्याची चौकोन शेपमध्ये चपाती लाटून घ्यायची आहे। अशा भाजीसोबत आहे ना अशी थोडीशी चपाती चौकोन किंवा अशी पराठ्यांसारखी लाटली की मुलांनासुद्धा टिफिनवरती खूप आवडतात। त्यानंतर बघा ही चपाती आहे ना आपल्या नॉर्मल चपातीपेक्षा थोडी जाडी ठेवायची, खूप जास्त पातळ ही चपाती लाटायची नाही। ही पराठ्यासारखी बनवली तर खायला छान लागते। इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण ही चपाती लाटून घ्यायची आहे। त्यानंतर आहे ना मस्त अशी हे बघा थोडीशी जाडीच ठेवली आहे मी। आणि आता इथे तवासुद्धा गरम झाला होता, त्याच्यावरती मी सगळ्या दोन्ही बाजूने छान ही चपाती आहे ना मस्त अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे। पहिल्या बाजूला बबल्स आले की त्यानंतरच दुसऱ्या बाजूला चपाती पलटायची आणि त्यानंतर दोन्ही बाजू छान भाजून घ्यायच्या। आणि मग इथे मी चपातीला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या चपात्या बनवून घ्यायच्या आहेत। टिफिनवरती देण्यासाठी ह्या अशा चपात्या लहान मुलांना खूप आवडतात, मोठ्यांनासुद्धा खूप आवडतात। त्यानंतर भातसुद्धा इकडे झाला होता, मी इथे भातावरती कोथिंबीर घालून आहे ना छान असा मिक्स करून घेतला। असा भात बनवला की आपल्याला डाळीची गरज पडत नाही, हा भात भाजीबरोबर खायला खूप छान लागतो। आणि बस आता सगळा स्वयंपाक रेडी होता आणि वेळ आली होती आता टिफिन भरण्याची। तर ही भाजी आहे ना अशी चपाती म्हणजे जेवण थंड झालं तरीसुद्धा चपातीबरोबर खायला खूप छान लागतात। आणि कॉलेजच्या दिवसामध्ये जशी मेसवरती डब्यावर मिळते ना त्याच पद्धतीची आपली ही भाजी बनवून तयार आहे। खूप टेस्टी लागते, एकदम सिंपल पद्धतीने म्हणजे सगळ्या घरच्या साहित्यामध्ये बनवली आहे, काही एक्स्ट्रा मसाले वगैरे आपण ह्याच्यात वापरायचे नाही आहेत। पावसाळ्यामध्ये भाज्यासुद्धा छान येत नाही आहेत आणि भाज्या महागसुद्धा खूप झाल्या आहेत। तर अशा वेळेला आहे ना तुम्ही ह्या पद्धतीने एकदा ही वाटाण्यांची भाजी एकदा नक्की ट्राय करा, तुमचं एक दिवसाचं तरी भाजी काय बनवायचं हे टेन्शन नक्कीच कमी होईल। तर आता इथे टिफिन आपला पॅक झालेला आहे आणि टिफिन पॅक झाला आहे आणि आता मलासुद्धा भूक लागलेली आहे, तर इथे मी स्वतःसाठी सुद्धा एक ताट वाढून घेतलं आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा।